नमस्कार मित्रांनो. बऱ्याचशा शेतकरी बांधवांचं म्हणणं असं असतं की आम्ही जास्त काही शेळ्या सांभाळू शकत नाही. आमच्या शेतामध्ये बरेचशा कामं असतात. पण आमच्या शेतामधलं काम करत करत आम्ही एखादी शेळी सांभाळू शकतो. तर त्या एखाद्या शेळीचा वार्षिक उत्पन्नाचा गणित या ठिकाणी मी मांडणार आहे. तर मित्रांनो, एक शेळी जर तुम्ही सांभाळलात तर ही आमच्या शेडवरची ही शेळी आहे. या शेळी 2 मार्च 2024 मध्ये 2 बोकडांना जन्म दिला. 2 मार्च 2024 ते 12 ऑक्टोबर 2024 परत दोन बोकडांना जन्म दिली. असे 4 बोकडांना जन्म दिली. ते चारही बोकडं आपण 7-7 महिन्याचे असताना विकलेलो आहोत. सुरुवातीला जे 2 बोकडं होते ते आम्ही 10-10 हजारनं दिलो, म्हणजे 20,000ला दिलो. नंतरचे जे 2 बोकडं होते ते मी 11-11 हजारांनी दिलो. असे 22,000 रुपयाने दिलो. पहिले 2 20,000 आणि नंतरचे 2 22,000, असे 42,000 रुपयाला आम्ही बोकडं विकलो. आता परत मे महिन्यात सुरू आहे. मे महिन्यामध्ये ही 4.5 महिने गाभण आहे. मे 2025 मध्ये आता एक 15-20 दिवसामध्ये परत ही व्याईल. म्हणजे अशा पद्धतीने आपण जर 14-15 महिन्यामध्ये एक शेळी सांभाळून सुद्धा 40,000 पर्यंत उत्पन्न मिळवू शकतोय. म्हणून अशा पद्धतीने एखादी मोठी राशीतले जी शेळी असते त्या शेळीचा शेतामध्ये काम करत करत आम्ही जर संगोपन केलो तर आम्हाला निश्चितपणे 14 ते 15 मध्ये 2 वेत त्याचे मिळेल. त्या 2 वेतामध्ये 2-2 पिल्लं जरी मिळाली तरी आपल्याला 40,000 पर्यंत उत्पन्न मिळू शकतोय. ही गावरान शेळीला बेटल बोकड क्रॉस करून मिळालेली शेळी आहे. अशा शेळीचा बाजारामध्ये सध्या 16,000 ते 17,000 रुपयामध्ये मिळून जातील. अशा पद्धतीने आपण जर 16 ते 17,000 रुपये देऊन एखादी शेळी विकत आणलो, त्याचं चांगल्या पद्धतीने आपण शेतामध्ये काम करत करत जर संगोपन केलो तर आपल्याला एका शेळीपासून 14 ते 15 मध्ये 2 वेत मिळतील आणि त्या 2 वेतामध्ये 4 करडं मिळतील. त्या 4 करडामध्ये आपण चांगलं जर संगोपन केलो, 4-5 महिन्याची जरी करडं असताना विकलो तरी आपल्याला एक 8-10 हजार रुपयाने ते करडं विकतील. म्हणजे 4 करडं आपल्याला जवळपास 40,000 पर्यंत उत्पन्न मिळवून देतील. अशा पद्धतीने आपण शेती करत करत एखादी शेळी सांभाळू शकतोय. व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.